सीमा अगं ये रे लवकर आतमध्ये, खूप भूक लागली का, ये ना. आले आले. पळून गेली चांद्याची पोरगी. अरे जिथं जावा तिथं वाद विवाद. या लोकांना भांडणाचा कंटाळा तरी कसा येत नाही. चांद्याची पोरगी पळून गेली. ते तर एक आहेच म्हणा. पळून गेली. सीमा, अगं सुनबाई सीमा, जरा पाणी आण ग. या पाणी. अरे गणेश, तू केव्हा आलास? अहो मी केव्हाच आलो होतो, तुम्हीच घरी नव्हता. कुठं गेला होतात कुठं? अरे मी जरा गावात फेरफटका मारायला गेलो होतो. अरे तिथे गेल्यानंतर कुणाच्या अडचणी, कुणाच्या भानगडी सोडवण्यातच एवढा वेळ गेला बघ. अरे कोण कुणाला जुमानालाच मागत नाही. बरं सीमा कुठे आहे? सीमा वहिनी आणि विक्रम दादा आतमध्ये जेवतात. तुम्हाला आणू का जेवण? नाही नको, मी नंतर जेवण. बरं तुझ्या घरची सगळी मंडळी कशी आहेत? अहो माझ्या घरचे मंडळी सगळे म्हणजे कोण? मी आणि माझ्या आईच फक्त. अरे हो रे, पण तशी एक विचारण्याची पद्धत असते. बरं आता तुझ्या आईची तब्येत बरी आहे ना? हा तशी बरी आहे, फक्त अजून मग आजारी पडते एवढंच. काय चांद्याची पोरगी पळून गेली. आणि तुला झालंय काय? पळून गेली चांद्याची पोरगी. कोण शांत बोलून गेला? नाही पोरगी. बरं. अरे गणेश, अरे तुझ्या आईची तब्येत बिघडत असते बोललास खरं, पण या वयात तिची कोणी काळजी घ्यायला नको का? अरे तू आईजवळ थांबायचं ना. अहो नाना मी थांबलो देखील असतो, पण मला सांगा, अहो जर मी तिकडे थांबलो तर मग इकडे काम कोण करणार? आणि मी जर कामाला नाही गेलो तर मग माझा परिवार प्रपंच कसं चालणार? अरे ते पण आहेच म्हणा, पण या वयात आईची काळजी कोणीतरी घ्यायला हवं.